हॅलो, हाय. मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत मजेत असायला पाहिजे. तर काय झालं, खूप दिवस झाले व्हिडिओ येऊनच नाही राहिले. कारण काही मुलांच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे काही म्हणजे होत नाही आहे व्हिडिओ शूट वगैरे करणं. त्याच्यामुळे राहून गेलं आहे. म्हटलं चला आता काहीतरी गोड बनवणार आहे. तर मुलांना शाळेतून आले की त्यांना गोड खायला लागतो काहीतरी, नाहीतर मग काहीतरी स्नॅक्ससारखं लागतो खायला. आणि तसं पण आपल्याला पण जेवण झालं की आपण गोड वगैरे खातो. तर म्हटलं चला आता खोबरं होतं, तर हे ओलं खोबरं आहे आणि छान असं एक नारळ मोठं असं. तर त्याचे आता मी बर्फी बनवणार आहे. तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर मिक्सरचं जार काढते मी. तर याचे ना तुकडे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला काढून घेते. आणि जेवढा खीस भरेल तेवढाच आपल्याला गूळ वापरायचं आहे. तर नारळाची बर्फीची रेसिपी आहे आज. तर ओल्या नारळाची खूप छान बनते. मी एक वेळेस बनवलेली. म्हटलं चला आता नारळ आहे, नारळाचं काय करावं. चटणी वगैरे करणार होते पण म्हटलं नको, काही मुलं एवढं चटणी वगैरे इडलीसोबत खातात, पण एवढं ते आवडत नाही मुलांना. सांबार असला की झालं. तर चला मी मिक्सरातून काढून घेते. चला तर मग साहित्य सांगते काय काय लागणार आहे. तर ओलं नारळ तुम्हाला दाखवलंच मी आधी. तर असे 2 वाट्या भरलेल्या आहेत खिसानी. तर मिक्सरमधून काढलं मी, तुम्ही खिसून पण घेऊ शकता. आणि गूळ सेम जेवढं आपलं खोबर खिस आहे ना तेवढंच गूळ घ्यायचं आहे. वेलची थोडीशी 3-4 वेलची अशा कुटून घेतलेले आणि तूप. तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया. आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून आपली बर्फी छान होणार आणि तुम्ही पण बनवली तर बिघडणार नाही. तर सर्वात आधी त्याच्यात आपण 1 चम्मच तूप टाकणार आहोत. कारण आपल्याला खीस आहे ना पूर्ण भाजून घ्यायचं आहे ना, त्याच्यामुळे. तर तूप गरम होते. 1च चम्मच एवढं तूप टाकलेलं आहे मी. आणि आपण गुळाची चासणी पण याच्यातच बनवणार आहोत. तर खोबरं आहे ना आपलं किसलेलं, हे आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यात जे पाणी असते ना त्याचा पाणी सुकलं गेलं पाहिजे. थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे, नाही तर मग बर्फी काय होणार, अशी चिकचिक होणार, अशी म्हणतात ना ते, अशी चिपचिपी तशी होणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं आहे खोबरं खीस. आपण याचा कलर चेंज नाही होऊ देणार आहे, नॉर्मल याचं पाणी थोडंसं सुकून घेणार आहोत. तर 1-2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. आणि यामध्ये आपण जायफळ पण वापरणार आहे. जायफळ नक्की टाका, खूप छान सुगंध पण येतो बर्फीचा आणि टेस्टला पण खूप छान लागते. आणि चम्मच ह्याच्यासाठी देत राहावं लागते, नाहीतर काय होणार, आपलं खोबर खिस आहे ना कढईला चिपकणार. तर त्याला मी भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर खोबरं आपलं भाजून झालेलं आहे बघा, जास्त कलर वगैरे चेंज झालेला नाही, हलकं भाजून घेतलेलं आहे. आता याच कढईत आपण काय करणार आहोत, जे खोबरं भाजून घेतलेलं ते त्याच्यात आपण 1 चम्मच एवढं तूप टाकून घेणार आहोत. आणि आपला गूळ. तर आपल्याला गुळाचं काही पाक वगैरे नाही बनवायचं आहे, नॉर्मल आपल्याला गुळाचं मेल्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण, एकदम थोडं टाकायचं आहे बघा. तर आपला गूळ जेवढा भिजेल एवढं. आणि हा छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे आपल्याला, पाक वगैरे बनवायचा नाही आहे.
तर हे गुळाचे जे खडे आहेत ना ते छान असे मॅश करून आपल्याला वितळून घ्यायचे. जर तुम्ही खिसणीनं खिसला असेल ना तर लगेच होते छान पाक रेडी. मी हा कट करून घेतले, थोडे दगड आहेत त्याच्यात खडे गुळाचे, तसे प्रेस करून दाबायचे जेणेकरून पटकन गुळ विरघळतो. तर सगळे खडे विरघळलेले आहेत, बघू शकता. याच्यातच आपण काय करणार आहोत, विलायची टाकून घेणार आहे, थोडंसं जायफळ पण काढणार आहोत. तर आता खिसणी माझी दिसून निघाली. तर बघा, असं थोडंसं जायफळ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, नाही तर बर्फी खाल्ल्यावर झोपच लागतात. जायफळनं म्हणतात लगेच झोप येते माणसाला गोड खाल्लं की. तर बघा, आपल्याला काही पाक 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही. हे बघा, असंच करायचं आहे. असं फेस येत आहे म्हणजे आपला पाक रेडी आहे. फक्त आपल्याला 2 मिनटं का गरम करून घ्यायचं आहे. जे पाणी टाकलंय ना आपण थोडंसं, ते मेल्ट म्हणजे ते पाणी हे झालं की आपल्याला पाक रेडी असला. हे बघा, यामध्ये आता आपण एक उघडकीस करून घेऊ. हे छान मिक्स करून घेऊ. दोन मिनटं चालून ठेवायचं. जे ह्या बुडबुड्या दिसतात ना ते कमी झाले की रेडी आहे आपलं बॅटर. तर 2 मिनटं शिजू द्यायचं. गडबड करायची नाही इथं काही गडबड करायची नाही. जर इथं तुम्ही पटकन काढला तर बर्फी आपली सेट होणार नाही. तर थोडा वेळ याला घट्ट होऊ द्यायचं. जास्त वेळ लागत नाही, 2 मिनटं. थोडीशी घट्ट व्हायला लागली ना की काढून घ्यायची. तर आता माझ्याकडे स्ट्रे नाही आहे, तुम्ही इथे ताट आहे ना इथेच सेट करणार आहे. त्याला छान असं तूप लावून घ्यायचं. स्ट्रे असेल तर स्ट्रेमध्ये छान सेट होते. तर चला, रेडी झाले, घट्ट झाले. हे बघा,
तर सेट करून घ्यायची छान. आणि याला 1 ते 1.5 तास रूम टेम्परेचरवर ठेवून द्यायचं. 1-1.5 तास पण नाही लागत, पण तरी मी तुम्हाला सांगते. तर छान आपली बर्फी झालेली आहे. याच्यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकते. तर बघू शकता छान अशी बर्फी झाली रेडी. आणि त्याला गार्निश मी पिस्त्याने आणि खोबरकीस थोडंसं सुकवायला टाकलं आहे. तर आपली बर्फी रेडी आहे. स्ट्रे नसल्यामुळे ताटात जुगाड करावा लागला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. तर चला बाय.